नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय 8 पाहणार आहोत. सूर्याबरोबर युद्ध. मच्छिंद्रनाथ तीर्थे हिंडत हिंडत द्वारकेस गेले व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आले. तेथे शरयूतीरी स्नान करून रामचंद्रांचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालले. त्यावेळी अयोध्येमध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता. हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्राचा वंशज होता. तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याकरता देवालयात गेला होता. राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती. अशा गर्दीतून मच्छिंद्रनाथाची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व तो जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आला. पण द्वारपाळांनी त्यास आत जाण्यास अटकाव केला. मच्छिंद्रनाथ उतावळीने देवळात जात असता त्याच्याशी द्वारपाळ उद्धटपणाने बोलू लागला. त्यांनी मर्यादा न ठेविता पुष्कळ अपशब्दांनी ताडण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लोटले. अशी अप्रतिष्ठा झाली तेव्हा मच्छिंद्रनाथही वाईट वाटले. त्या संतापाला असे असतानाही त्याने तो विवेकाने सहन केला, कारण सेवकांबरोबर तंटा करणे शोभत नाही. या विचाराने तो उगीच राहून द्वारपाळाशी न बोलता राजासच शिक्षा करण्याचा विचार त्याने मांडीत आणला. राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींचा जीव खालवर होऊन अवघे फिकिरीत पडले. ह्या हेतूंनी त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्ममंत्र ठेवून गेले. नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनीत साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी कपाळ जमिनीस लागले. अशी संधी पाहून त्या स्पर्शास्त्राने आपला अंमल राजावर बसविला व त्यामुळे राजास जमिनीपासून सुटे होता येईना. तो चिकटूनच राहिला. मग राजाने प्रधानास बोलावून हा प्रकार कळविला. मंत्री मोठा चाणाक्ष होता. तो लागलाच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंडापखेडा झाला आहे का याची चौकशी करू लागला. त्याने तर्काने असे धोरण बांधिले, नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल, त्याचा राजसेवकांनी छळ केल्यामुळे तो रागावला असावा, पण त्याने राग मनात ठेवल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचा क्षोभ असावा. म्हणून देवीच्या भक्ताचा छळ कदापि कोणी करू नये. येथेही यावेळी असाच काहीतरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंतास शस्त्र तळावे लागल्यामुळे या परिणामास गोष्ट आली असावी. त्यामुळे असा तर्क करून तो शोध घेऊ लागला. तो देवळाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली. त्याने मच्छिंद्रमुनी शोधून काढले. मग तो त्याच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की आता स्वामींनी कृपा करावी. तुम्ही संत शांतीचे भांडार, औदर्याला तर सीमाच नाही. या भाषणाने मच्छिंद्रनाथाचा क्रोध शांत होऊन त्यास संतोष वाटला. मग हातात भस्म घेऊन विभक्त मंत्रून म्हणून त्याने भस्म फुंकताच राजा जमिनीशी चिकटलेला तो लगेच सुटका झाला. राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्यास देवळात नेले व राजात झालेला सम्यक वृत्तांत निवेदन केला. मग राजा त्याच्या पाया पडला व नाव विचारू लागला. मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्याने त्यास सांगितले. मच्छिंद्रनाथाची कीर्ती पूर्वीच राजाच्या ऐकून ठाऊक झालेली होती. तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे म्हणून राजास फार आनंद झाला. नंतर राजाने त्याचा हात धरून आपल्या समागमे राजवाड्यात नेले. तेथे सिंहासनावर बसवून त्याची षोडशोपचारांनी पूजा केली व स्वतः त्याच्या सेवेकरता हात जोडून उभा राहिला. अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास परमानंद झाला. मग प्रसन्न होऊन कोणत्या हेतूने तुझ्या मनात काय आहे ते मला कळव म्हणून त्याने सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, मी सूर्यवंशी श्रीरामराजाच्या घराण्याला आहे. माझे नाव पशुपत. मला इतकेच मागायचे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो वीर शिरोमणी श्रीराम त्यांनी मला भेट व्हावी. ते ऐकून रामाची व तुझी भेट आत्ताच करून देतो असे बोलून राजा घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात येऊन उभा राहिला. त्यावेळी त्याने धूम्रास्त्र मंत्र म्हणून व भस्म मंत्रून सूर्यावर टाकले. तेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले. सूर्य झाकून गेला व त्याच्या सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर गेल्याने कासावीस होऊ लागला. तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धूम्रास्त्र विद्या पेरली आहे असे सूर्यास वाटले.
मग त्याने वायुअस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला. तेव्हा मोठा वारा सुटला व त्या योगाने धूर काही दिशात फावला. मग मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली. त्याने सूर्याच्या रथास अडथळा झाला व त्या क्षणी सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडवून घेतले. तेणेकरून पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वताचा नाश होऊन मग मच्छिंद्रनाथाने ब्रह्मास्त्राची योजना केली. तेव्हा घोड्यासहित अरुण सुद्धा भ्रमिष्ट होऊ लागला. मग तो रथ सोडून भलतीकडेच नेऊन सोडू लागला. असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले. तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने बोध करून सद्गुरू नाहीस करतो, त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून ब्रह्माचे निरसन केले. ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्र सोडले. तेव्हा सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला. त्याचबरोबर सूर्य रथाखाली पडला. त्या तेजोमय सूर्याच्या योगाने पृथ्वी जळून जाऊ लागली. जेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली, मग अपरिमित जलवृष्टी होऊन दाह शांत झाला. परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेलीत. हे सर्व मच्छिंद्रनाथांजवळ आले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, वरुण, अश्विनी, कुबेर, गंधर्व वगैरे सर्व देव लगबगीने धावत आले. एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथांजवळ गेले. सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्याने विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने नमस्कार केला आणि उत्तर दिले की हा पाशुपत राजा सूर्यकुळातही असता सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे नुसता ढुंकून सुद्धा पाहत नाही. पाशुपत राजा सूर्यास आवडत नाही म्हणून त्यास वळणावर आणण्यासाठी मला असे करावे लागले. असे करण्यामागे आणखी दुसरे हेतू आहेत. माझ्या सबरी मंत्रविद्येला सूर्याचे बिनहरकत साहाय्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजय ध्वज लावला त्या श्रीरामचंद्रांचा या पाशुपत राजाशी भेट व्हावी. का की या राजाचा माझ्यावर पूर्ण लोभ आहे. यास्तव हे चक्रपाणी माझे इतके हेतू पुरवावे. हे ऐकून विष्णूने सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील. परंतु अगोदर सूर्याला सावध कर. तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून देईल. सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते. मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल मिळते. आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहोत. आता विलंब न करिता यावेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास कबूल केले. नागपत्र अश्वत्थाचे ठिकाणी तुला वरदाने दिली. असे असता अजून संशयात का पडतोस. असे बोलून सर्व देवांनी दुःखांपासून सोडवण्याकरिता मनस्वी भीड घातली. परंतु मच्छिंद्रनाथाने सांगितले की पाशुपत राजास रामाचे दर्शन करावा म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल. हे ऐकताच रामचंद्र प्रगट झाले. तेव्हा राजासह नाथास अपार आनंद झाला. नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला. त्यास रामाने पोटाशी धरले. त्याचवेळी मच्छिंद्रनाथाने रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होय. साबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू येथे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावेस. याबद्दल प्रसन्न मनाने वचनात देखील माझ्या हातावर हात द्यावा. हे ऐकून रामाने तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रय त्यांच्या पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर, तो पूर्ण ब्रह्मनरसिंह अवतार त्याचीही तुला पूर्ण अनुकूलता. मग मी का तुला साह्य का न व्हावे, तर तुला हे सर्व यशस्वी साह्य आहे. मंत्रात माझे नाव निघताच ते मी कार्य करेन असे त्याने रामास वचन दिले. त्यावेळी त्याने असेही सांगितले की कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण अभयता एकच आहोत. असे सांगून सूर्यास उठवण्याकरिता रामाने मच्छिंद्रनाथास पुष्कळ आर्जव केले. मच्छिंद्रनाथाचा त्यावेळेस आनंद अपरिमित झाला. मग मच्छिंद्रनाथाने वायुक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकताच सूर्य सावध झाला व त्याने सर्व देवांना जवळ बोलावले. सर्व देवांनी त्यास नमस्कार केला. पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारले. मला हात दाखवण्याकरिता प्रतापी वीरास एकदा आणून मला भेटावा म्हणून सांगितले. सूर्यास भेटण्याकरिता देवांनी मच्छिंद्रनाथास बोलवले. मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून रामचंद्रास्त्र मंत्रून नाथ त्यास भेटावे घेतले. नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यास त्याचे गाव विचारले. आता विष्णू देव असे मुळापासून त्यास कथा सांगितली. तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास साबरी विद्येस सहाय्य असल्याबद्दल वचन दिले. मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले
आपल्या वंशज पाहून सूर्यास आनंद झाला. मग त्याने समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी, मच्छिंद्रनाथही राजाचा निरोप घेऊन रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत करीत पुढे गेले. असा होता नवनाथ भक्तिसारचा अध्याय 8वा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.